हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण आहोत साऊथ आफ्रिकेमधल्या कृषी प्रदर्शनामध्ये, ज्याचं नाव आहे नॅम्पो. हे सदर्न हेमिस्फिअर मधलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे आणि इथं खूप विविध प्रकारच्या मशिनरी, ट्रॅक्टर, गाड्या, शेतीमधल्या नवीन टेक्नॉलॉजी, मग परत ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे इथे स्टॉल्स असतात. खूप मोठ्या प्रमाणावर हे प्रदर्शन होतं आणि मी तुम्हाला ह्याची झलक दाखवणार आहे. खूप वेगळ्या प्रकारचे इथं इक्विपमेंट्स आहेत, मोठे ट्रॅक्टर आहेत, रोबोट्स आहेत आणि शेतीमधल्या नवीन टेक्नॉलॉजीज काय आहेत तिथे, तर हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही इथे पाहू शकता वेगळ्या प्रकारचे इकडे हार्वेस्टर्स आहेत. हे मोठ्या ट्रॅक्टरचे सगळे इम्प्लिमेंट्स आहेत. मग परत स्प्रेडर्स आहेत, तिकडे पाहू शकता सीडर्स आहेत. हे सगळ्या इथे, आणि ही एक कंपनी आहे, अशा खूप साऱ्या कंपन्यांच्या इथे आहेत स्टॉल्स. तर आपण एक करून सगळे बघूया. तुम्ही हा ट्रॅक्टर पाहू शकता आणि ह्याचे आर्म्स पण पूर्ण स्प्रेड होतात. तर हा जो आहे हा तुमचं हार्वेस्टिंग, स्प्रेइंग या सगळ्यासाठी एकदम मस्त ट्रॅक्टर आहे. इकडे अजून एक आहे. तुम्ही पाहू शकता शेतीची बरीचशी अवजारं आहेत. तर मी काही ज्या गोष्टी इथे आहेत त्यांची माहिती मी देण्याचा प्रयत्न करते. तर हे जे आहे हे लँड लेवलर आहे. तर तुमचे ढेकळं वगैरे असतील किंवा जमीन तुम्हाला एकदम लेवल करायची असेल तर त्यासाठी हे उपयुक्त आहे. त्यानंतर हे जे आहे, हे जे मशीन तुम्ही इथं पाहताय ते आहे व्हील रेक्स. इथं व्हील रेक्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये हे रेक करतं. नॅम्पोचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे विविध प्रकारच्या गाड्या तुम्हाला पाहायला भेटतात. सगळ्या कंपनीज ज्या गाड्यांच्या आहेत त्या इकडे असतात आणि डायरेक्ट कंपॅरिझन तुम्ही करू शकता गाड्यांमध्ये. आणि एखादी गाडी किंवा मॉडेल नवीन लॉन्च करायचं असेल तर ते नक्की नॅम्पोचा प्लॅटफॉर्म यूज करतात. जसं लास्ट इयर त्यांनी नवीन लँड क्रुझर आणि प्राडो ह्यांचे मॉडेल्स इकडे लॉन्च केले होते. त्याच्या आदल्या वर्षी फोर्डचं नवीन प्लॅटिनम व्हर्जन एव्हरेस्टचं त्यांनी लॉन्च केलं होतं. आणि ह्यावेळेस सुद्धा बऱ्याचशा कंपन्यांनी हा प्लॅटफॉर्म यूज करून नवीन मॉडेल्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. आणि हे तुम्ही पाहू शकता, एस्पेशली हा जो ट्रॅक आहे तो ऑफ रोडिंग ट्रॅक आहे. तर इथे विविध कंपन्यांच्या ऑफ रोडिंग व्हेकल्स येत आहेत आणि ही एक प्रकारची टेस्ट आहे ड्युरेबिलिटीची, ऑफ रोडिंगची. गाडीचं इन्क्लिनेशन किती आहे, ती चढू कशी शकते, किंवा ती हर्डल्सवर किंवा जास्त माती असेल तर गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे हे तुम्ही विजिबली पाहू शकता इथे. नॅम्पोचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इकडे प्राणी सुद्धा होते. तुम्ही पाहू शकता क्यूट अशी बोरबेलची पिल्लं इथं विकायला होती. त्याचबरोबर गोट्स आणि शीप्सच्या भरपूर साऱ्या ब्रीड्स इथे पाहायला भेटल्या. मेरिनो, मोहेर, कालाहारी ह्या काही ब्रीड्स होत्या, पण त्याच्या बरोबर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोट्स आणि शिप्सच्या ब्रीड्स इथं पाहायला भेटल्या.
इथं तुम्हाला एखादा इम्प्लिमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही इथे प्रत्यक्षात यूज करून पाहू शकता की तुम्हाला ते आवडतंय का नाही. आम्हाला एक सॉ घ्यायची होती आणि इकडे आम्ही चेकआउट करत होतो की ही सॉ कशी आहे आणि ती यूज करून आम्ही पाहिली अँड इट वॉज रिअली गुड. इथल्या बियाणं कंपनीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्ही फक्त बियाणं बघत नाही तर ते बियाणं उगतात कसे, मग ते कोणत्या क्लायमेटमध्ये व्यवस्थित उगतील, ते कसे उगतील, हे सगळं ते डेमोद्वारे दाखवतात. आता मी तुम्हाला गवत जे आपल्या गुरांना लागतं तर इकडे ह्यांनी असे पॅचेस उगवलेत आणि इथं त्यांची नावं दिलेली आहे. तर तुम्ही इथे प्रत्यक्षामध्ये बघू शकता की फक्त हे बियाणं आहे आणि हे उगणार कसं, हे दिसणार कसं, त्याचं हेल्थ कसं असणार आहे झाडांचं, तर ते हे सगळं तुम्हाला इथं प्रत्यक्षात बघायला मिळतं आणि मग त्याप्रमाणे तुम्ही जी बियाणं आहेत ती तुम्ही घेऊ शकता. असे हे वेगवेगळे बियाणं आहेत आणि असं त्याचा एक 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 पॅच केलेला आहे. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही जस्ट नॅम्पोवरून इकडे एक 100 किलोमीटर लांब आम्हाला अकॉमोडेशन आहे आमचं, तिथे मी आलेली आहे. तर मी क्विकली तुम्हाला दाखवते की कसलं अकॉमोडेशन असतं इकडे. आणि आम्ही एक कॉटेज घेतलेलं आहे, कप कॉटेज, तर ते तुम्हाला दाखवते. तर इकडून आहे एंट्रन्स, आपण इथून आतमध्ये आलो आणि इकडे छान असं मोठं किचन दिलेलं आहे त्यांनी. इथे गॅस वगैरे सगळं आहे आणि इकडे बाहेर जायला रस्ता आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडे डायनिंग टेबल आहे. इकडं छोटंसं एक लाऊंज आहे आणि तिकडून बाहेर जाण्यासाठी पुन्हा एक रस्ता आहे, पण आपण तो उद्या सकाळी चेक करूया. इकडे वरती जायला रस्ता आहे, लॉफ्ट आहे इकडे, दाखवते वरती जाऊन. आणि खाली मग इकडे 2 बेडरूम्स आहेत. तर इकडे ही एक बेडरूम आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडे बाथरूम आहे, फुल बाथ आहे इकडे. अँड ह्या साईडला आणखीन एक बेडरूम आहे आणि इकडे ह्या बेडरूमचं हे बाथरूम आहे इकडे. ओके, आता आपण वरती जाऊया. तर असं आपण इकडे वरती आलोय आणि वरती सुद्धा इकडे जर तुमची मोठी फॅमिली असेल तर इकडे झोपायला बरीचशी जागा आहे अँड इकडे असं बसायला दिलेलं आहे. तर हे आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.